नमस्कार, मी शब्दयोद्धा सागर. मंगळसूत्र चोर हे तेच वाक्य आहे ज्यामुळे दोन नेते विधान भवनात एकमेकांना भिडले. अक्षरशः एकमेकांची आई बहीण काढली गेली. कार्यकर्त्यांनी विधान भवनातच एकमेकांची कॉलर पकडली. तुफान राडा, बाचाबाची आणि हाणामारी झाली. हे सगळं तुम्हीही गेल्या काही दिवसात पाहिलंच असेल. ज्या विधिमंडळात कायदे बनवले जातात त्याच विधिमंडळात आमदारांनी कायदे पायदळी तुडवले. पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले. हे सगळं ज्या कारणामुळे झालं त्यातलं एक महत्त्वाचं कारण म्हणजे मंगळसूत्र चोर. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विधिमंडळातल्या रेड कार्पेटवर मंगळसूत्र चोर अशी घोषणाबाजी केली आणि हा राडा सुरू झाला. अर्थातच या राड्यामागे हेच एक कारण आहे असं नाही, पण हेही एक महत्त्वाचं कारण मानलं जातंय. गोपीचंद पडळकर यांना सातत्याने मंगळसूत्र चोर म्हणून डिवचलं गेल्याचं तुम्ही पाहिलं असेल. पण नेमकं यामागचं सत्य काय? खरंच गोपीचंद पडळकरांनी मंगळसूत्र चोरलं होतं का? गेल्या 15 वर्षापासून त्यांच्यावर मंगळसूत्र चोरीचा का आरोप केला जातो? या मागचं नेमकं कारण काय याचा सविस्तर आढावा या व्हिडिओतून घेणार आहोत. गोपीचंद पडळकर सध्या भाजपचे फायर ब्रँड नेते म्हणून ओळखले जातात. गोपीचंद पडळकर यांनी सातत्याने पवार कुटुंबाला फैलावर घेतलंय. पडळकरांचा राजकारणातला संघर्ष मोठा आहे. खानापूर आटपाडी परिसरात प्रस्थापितांना हादरे देत त्यांनी स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं. एकच छंद गोपीचंद म्हणून तरुणांनी त्यांना डोक्यावर घेतलं. पडळकरांची आक्रमकता, प्रस्थापितांना शिंगावर घेण्याची तयारी, त्यांची अस्सल गावरान शैली ही त्यांची जमेची बाजू मानली जाते. याच गुणांच्या आधारे 2008 ते 9च्या दरम्यान पडळकरांची तरुणांमध्ये क्रेज होती. या दरम्यान पडळकर जिल्हा परिषद निवडणुकांमध्येही सक्रिय होते. अशातच पडळकरांचे खुरसुंदी गावचे राजू कत्रे नावाच्या एका कार्यकर्त्याचं लग्न जमलं. या लग्नात गोपीचंद पडळकर प्रमुख पाहुणे होते. याच लग्नात 2 गटात तुफान वाद झाला. लग्नात सहभागी झालेल्या महिलांनी हा वाद सोडवण्याचा प्रयत्न केला. याच वादात एका महिलेचं मंगळसूत्र चोरी झाल्याचा आरोप झाला. हे प्रकरण पोलिसात गेलं आणि थेट गोपीचंद पडळकरांवर मंगळसूत्र चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पण लग्न मंडपात ज्यावेळी वाद झाला त्यावेळी आपण तिथे उपस्थितच नव्हतो असं गोपीचंद पडळकरांचं म्हणणं आहे. दुसऱ्या लग्नातून यायला मला उशीर झाला. वाद झाल्याच्या 1 तासानंतर मी गावात पोहोचलो, तरीही तिथल्या सरपंचाने माझ्यावर मंगळसूत्र चोरीची खोटी केस टाकली असं गोपीचंद पडळकर यांचं म्हणणं आहे. महाराष्ट्र टाइम्सने दिलेल्या एका वृत्तानुसार 2009 साली गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे अनिल बाबर यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत राष्ट्रवादीने अनिल बाबर यांच्या बाजूने आपली ताकद लावली होती. ती जागा काँग्रेसला सुटली होती, तरीही राष्ट्रवादीने अनिल बाबर यांना ताकद पुरवली होती. या निवडणुकीत गोपीचंद पडळकरांची भूमिका निर्णायक ठरली. निवडणुकीत पडळकरांनी तब्बल 19,500 मतं घेतली, ज्यामुळे अनिल बाबर यांना पराभव पत्करावा लागला. नेमका तोच राग मनात ठेवून गोपीचंद पडळकर यांच्यावर अनेक केसेस दाखल करण्यात आल्या असा गोपीचंद पडळकर यांचा आरोप आहे. पण मग प्रश्न उरतो की गोपीचंद पडळकरांवर अजूनही मंगळसूत्र चोरीचा गुन्हा दाखल आहे का? त्यांच्यावर नेमकं कोणतं कलम लावण्यात आलंय तेही पाहूयात. मुंबई तकने दिलेल्या एका वृत्तानुसार 2014 साली गोपीचंद पडळकर यांनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात आपल्यावर 9 गुन्हे असल्याची माहिती दिली होती. त्याच 9 गुन्ह्यांपैकी एक गुन्हा IPC 395 हा एक गुन्हा आहे. हे कलम टोळी घेऊन चोरी करणे, 5 लोकांपेक्षा जास्त लोकांनी सोबत दरोडा किंवा चोरी करणे अशा गंभीर गुन्ह्यात लावलं जातं. 2014 साली गोपीचंद पडळकरांनी याबाबत स्वतः निवडणूक आयोगाला माहिती दिली. 2019 सालीही पडळकरांनी सांगली लोकसभा लढवली, त्याही वेळी त्यांनी याबाबत माहिती दिली. 2019ला पडळकरांनी बारामती विधानसभा निवडणूक लढवली, त्याही वेळी त्यांच्यावर आटपाडी पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा दिसून आला. पण 2024च्या विधानसभा निवडणुकीत पडळकर जत विधानसभा मतदारसंघातून निवडून येतात आणि त्यानंतर मात्र त्यांच्यावर लागलेला IPC 395 अंतर्गत गुन्हा हा गायब होतो. यातून पडळकर कसे सुटतात? केस विड्रॉ झाली की सेटलमेंट झाली याबाबत अधिकृत माहिती उपलब्ध नाही. कायदेशीर प्रक्रियेतून पडळकर निर्दोष सुटतीलही, पण मंगळसूत्र चोर म्हणून त्यांच्या विरोधात सेट केलं गेलेलं नॅरेटिव्ह हीच त्यांची खरी डोकेदुखी दिसते. आमदार जितेंद्र आव्हाड पडळकरांना मंगळसूत्र चोर बोलणारे पहिले नाहीयेत. याआधीही अनेकांनी, विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी वेळोवेळी पडळकरांवर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मंगळसूत्र चोर म्हणून आरोप केलेत. त्या आरोपांना पडळकरांनी जशास तसं उत्तरही दिलंय. तुम्हाला याबाबत काय वाटतं? कमेंट करून नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर ऑफिशियल बाप या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.